राम राम शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं। खास आपण चालू केलेलं दकार गलाध्याय वराहमिर यांचं जे प्राचीन शास्त्र होतं पाण्याचं, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत आपण 31 श्लोक जे आहेत दकार गलम नावाच्या अध्यायामधले वराहमिर यांनी लिहिलेल्या बृहसंहिता नावाच्या ग्रंथातले, तर ते 31 श्लोक आता हे 32वा श्लोक आहे। 31 आणि 32वा श्लोक आपण समजून घेतो। त्याच्यावरती सगळं मराठीत व्यवस्थित तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न, फळ्यावरती अगदी दिशा दाखवून सगळं आकृतीसहित तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला जातोय। तुम्ही आतापर्यंत ते व्हिडिओ पाहिले नसतील तर कदाचित ती सिरीज तुम्ही पाहू शकता की दकारगल नावाच्या अध्यायावरती आपण तयार केलेली जमिनीतलं जे पाणी होतं तर ते प्राचीन पद्धतीने कसं पाहिलं जात होतं, अगोदर हे पाणी कसं पाहिलं होतं, या सगळ्या गोष्टी सविस्तर समजावून सांगायचा प्रयत्न केलाय। आज आपण घेतलेला 31 आणि 32 क्रमांकाचा श्लोक दकारगलम नावाच्या अध्यायामधला। तर सगळ्यात पहिल्यांदा 31 क्रमांकाचा श्लोक नेमका काय सांगतो समजून घेऊया। सर्वेशा वृक्षामधस्थितो ददुर्दरो यदा दृश्य तस्मादस्ते तोय चतुर्भिर धार्धिके पुरुषे, अशा पद्धतीचा हा 31 क्रमांकाचा श्लोक आहे। संस्कृतमध्ये असल्या कारणाने एखादा शब्द उच्चार वगैरे चुकू शकतो। तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथं आकृती काढलेली एक सर्कल आहे। पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा दिशा इथं घेतलेल्या आहेत, ज्या शेतातल्या वावरातल्या दिशा असू शकतात किंवा या समजून सांगण्यासाठी या दिशा महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर सर्वेशा म्हणजे सगळ्याच, जवळजवळ सगळ्याच, सर्वेशा वृक्षामध्ये कोणतंही झाड म्हणजे जवळजवळ प्रत्येक झाडाचा एक ठोकताळा असा या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलंय वराहमिर यांनी। सर्वेशा वृक्षामध्ये जवळजवळ सगळ्याच झाडाविषयी म्हणता येईल अशा पद्धतीचं हे म्हणजे बहुतांश झाडं असं म्हणता येईल। आता ह्यात असा स्पष्ट उल्लेख नाही की हेच झाड तेच झाड, तर सर्वेशा वृक्षामध्ये स्थितो, सगळ्याच झाडाजवळ हा एक ठोकताळा मांडला जाऊ शकतो। ददुर्दरो म्हणजे बेडूक त्याला म्हटलं जातं, बेडूक म्हणजे ददुर्दरो। तर सगळ्या झाडाजवळ कोणतंही झाड असेल वावरातलं किंवा कोणतंही जुनं झाड म्हणता येईल, तर एक ठोकताळा असा की तिथं ददुर्दरो यदा दृश्य, जर तिथं बेडूक सारखा दिसत असेल आपल्याला तर तिथं पाणी असण्याची शक्यता आहे असा हा श्लोक सांगतो। तस्मादस्ते तोय चतुर्भिर धार्धिके पुरुषे, तर 4.5 परसावरती इथं उत्तर दिशेला एक हातावरती पाणी, अशा पद्धतीचा हा श्लोक सांगतोय। काय? सर्वेशा वृक्षामध्ये स्थितो ददुर्दरो यदा दृश्य तस्मादस्ते तोय चतुर्भिर धार्धिके पुरुषे, तर इथं झाड आहे एखादं कोणतंही, तिथं सारखा एखादा बेडूक दिसत असेल तर त्याच्या उत्तर दिशेला एक हातावरती 4.5 परसावरती पाणी आहे, अशा पद्धतीनं हा 31 क्रमांकाचा श्लोक दकारगल नावाच्या अध्यायातला सांगतो। आता 32 इथं याच्यासाठी घेतला की याच्याशी निगडित आहे, पण काही कंडिशन आहेत, म्हणजे असं कोणतंही काही सांगता येणार नाही। काही कंडिशन सुद्धा आहेत, काही तिथं चिन्ह सुद्धा लक्षात यायला लागतात, काही संकेत लक्षात यायला लागतात, तर 32 क्रमांकाच्या श्लोकात सांगितलेले। तो काय श्लोक आहे? पुरुषे तु भवती नकुलो नीलावृत पितका तत श्वेता ददुर्दर समान रूप पाशाने दृश्यते चात्र, अशा पद्धतीचा हा 32 क्रमांकाचा श्लोक आहे। काय सांगतोय? पुरुषे तु भवती नकुलो नीला मृतपितिका, म्हणजे निळी, नीला म्हणजे निळी, मृतपितिका पिवळसर रंगाची माती, तत श्वेता त्याच्यानंतर पांढरी, श्वेता म्हणजे पांढऱ्या रंगाची माती। आता हे परस एक पहिला परस खांदत असतानाची ही लक्षणं, निळी, त्यानंतर पिवळी, त्याच्यानंतर श्वेता म्हणजे पांढऱ्या रंगाची माती। ददुर्दरा समान रूप म्हणजे इथं उल्लेख आला ददुर्दरो म्हणजे बेडूक, ददुर्दरा समान रूप म्हणजे काय तर बेडकासारखी, बेडकाच्या रंगाची। पाषाण, पाषाणो दृश्यते चात्र, तर अशा पद्धतीचा एक पाषाण सापडतो या मातीच्या खाली, श्वेत किंवा पांढऱ्या मातीच्या खाली थोडीशी पांढरी माती आहे। त्याच्यानंतर ददुर्दर समान रूप पाषाणो, बेडकाच्या रंगासारखा किंवा तसा जुळता मिळता एक पाषाण सापडतो, आणि दृश्य चात्र, तर तिथं पाणी असण्याची शक्यता आहे। हा झाला 31 आणि 32 क्रमांकाचा बृहसंहिता नावाच्या ग्रंथातला दकारगलम नावाच्या अध्यायातला हा श्लोक। आणि पूर्वी जे पाणीशास्त्र होतं, कशा पद्धतीनं पाणी पाहिलं जातं, साहजिकच आहे। आता प्रश्न पडू शकतो, आज मशिनरी आल्या, वेगवेगळ्या गोष्टी आल्या, पण पूर्वी प्राचीन हे शास्त्र होतं आणि या शास्त्राच्या आधारावरती पाणी शोधलं जायचं। साहजिकच आता तुम्ही म्हणाल की बाबा पाण्याची पातळी बदलली, बाकीच्या गोष्टी बदलल्या, हे ठोकताळे लागतील का नाही, या सगळ्या गोष्टीची गॅरंटी आता मी त्यातला काही हे नाही, परंतु ही सगळी माहिती तुमच्यासमोर मांडावी, आणावी, आणि हे प्रचंड मोठं प्राचीन शास्त्र आहे। शेतकरी बांधवांना ते माहिती असलं पाहिजे, शेतीशी निगडित हे सगळं शास्त्र आहे, आणि म्हणून त्याच्यावरती व्हिडिओ आपण वारंवार ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न करतो। या सगळ्याची गॅरंटी आपण घेत नाही का? कारण की हे सगळं या पद्धतीनं पाणी पाहणारे पानाडी आज आहेत, वराहमिर यांच्या पद्धतीनं पाणी पाहणारे पानाडी आहेत की जे पॉईंट काढून देतात, पॉईंट ठरवून देतात, तर ते सगळ्या गोष्टी आहेत। याच्याही व्यतिरिक्त बाकीच्याही इतर छोट्या मोठ्या गोष्टी असू शकतात, त्याच्यामुळे लगेच हा व्हिडिओ पाहिला आणि नाही असं असेल लगेच पॉईंट काढू नका। हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी, एवढं लक्षात घ्या। जर तुम्हाला पाणी पाहायचं असेल, काही करायचं असेल, तर या पद्धतीनं पाणी पाहणाऱ्या पानाड्यांकडनं, तज्ञ माणसांकडनं त्या तुम्ही पॉईंट काढून घेऊ शकता आणि ही जी पद्धत आहे ती आजमावू शकता। भेटत राहूयात। जय जवान, जय किसान, जय हिंद।